बॅक टू माय चॅनल. आज ना मी खूप जास्त खुश आहे. का सांगावर, आवळे काढायचे होते आणि आज मला झाडावरती चढावं लागणार नव्हतं, कारण ना आज आहो म्हणाले की मी काढून देतो आवळे. तर म्हटलं चला काढून घेऊया. चला काय म्हणते लावलं नाचून. आता या अगोदर 2-3 वेळा पण आवळे काढले होते, पण मला काही त्याचं बनवायचं झालंच नाही. ज्यूसवरती संपून गेले. म्हटलं चला आता मोर आवळा, आवळा कॅन्डी, सगळी आवळा सुपारी सगळं काही मला बनवायचं होतं, म्हणून आज जरा जास्तच मनावर धरलं. आणि मग आहो पण म्हटले काढून देतो आवळे. तर म्हटलं चला आता तर घेतो पटापट काढून. हा हा, चला चला चला, व्हिडिओ धर. आहो दिसला दिसला. काठी एवढं वर कशी द्यायची व? असताना आणली, असताना आणली पारखे. द्यायला येते का तुला तिथून? येते का द्यायला? पप्पांपर्यंत जायचं नाही तुला? नाही जात. ए थांब, मी देते. पिलो पिलो थांब. दादा धर लवकर, नीट धर, पडील. पप्पा कुठं आहे? पप्पा हात दिसत नाही तर. राहू दे तू इकडे. इथनं दाबाटा मी पप्पा लागला धावतो. थांब फिरू इकडे. दिसलं मम्मा ह्याच्यात. आता बंद पडतानाच घेते आता. आम्ही दिसते का दादा? आम्ही नाही, दाखवू घ्या आम्हाला पण एकदा. एक जण दिसतोय. मग दाखवू घे एकदा. मी दाखव एकदा, दादाला दाखव. हा तर पप्पा टाकते बघ, घे. खाली दाब, खाली. हा आता दिसलं असं वाटेल. जरा जास्त टाकाव. असं वाटेल म्हणजे पाल राहिली. नीट धरा, दिसे नाही ती. एक पडलंय त्याच्यात. वर उचलून धरू आपण. आता इथं आरव आणि मी पाल धरून उभा होतो, म्हणून इथलं शूट असताना घेतलं होतं. आणि तिला खूप मज्जा वाटत होती की जेव्हा पालामध्ये आवळे पडायचे तेव्हा. हा उचल असताना पप्पा घेत टाकतात. खालीच बसवलं मम्मा तुला. खाली पडायली. जोरात नाही टाकायचं, मार लागतोय त्याला. मार लागतोय. कसा? लांबची काठीला कातर बांधून दिली असती मला. हा लेप खांदी दिली असती, लेप भारी व्हिडिओ झाला. कळलं? आता इथं वरती फांदीला जास्त आवळे होते आणि त्यांना काढता येत नव्हते, म्हणून आहोनी सांगितलं की कात्री आणि एका वेळेला ना मला थोडी बांधायसाठी रस्सी पॅक करून वरती द्या. आता त्याचीच तयारी तर मी करत होते बघा. सोडू का वेळ? घे की मागे, नाही कडून खाली मग अशी धरून बरोबर. हा पण हे असं धरून बरोबर. इथं ठेवते. हो दुसरी विसरी बा. केले चालू. थांब थांब थांब. नाही नाही पडू देत नाही. थांब.
कशी कट केली होता कात्री डायरेक्ट हळू हळू कर. आहे ना व्हिडिओ घेतात आहे. हाय हाय आता वरती कट केली आणि हातात पकडायच्या अगोदरच ती खाली निसटली होती फांदी आणि ह्याला बघा आवळे किती लागले होते. तर हे चिक्कूच्या झाडावरती पडली त्याच्यामुळे खूप घाई गडबडीने काढून घेतली कारण म्हटलं चला आता ह्याचा थंबनेलसाठी फोटो घेऊया म्हणून. आणि इकडे बघा इथं वरती एकदम आहो वरती चढले तर होते पण माझ्या जीवाला मात्र घोर होता बरं का. कारण आवळ्याच्या झाडाच्या फांद्या तेवढ्या मजबूत नसतात म्हणजे पाय वगैरे ठेवले की ना लगेच असं मोडतात. म्हणून मी यांना म्हणत होते की आवळ्याच्या झाडावरती चढायला नको तुम्ही चिक्कूच्या झाडावरती उभारून काढा. पण ह्यांनी काय ऐकलं नाही माझं एकदम वरती जाऊन उभा होते. मग काय तरी दादा हे ठेव का तिथं काढू नको ह्याचं तोडू नको ती काटी दे माझ्याकडे काटी दे आणि इकडं बघा एकदम झाडाच्या पूर्ण सेंटरला होते वरती बरं का. लांबून तर बघताना छान वाटत होतं पण म्हटलं तसं मनात माझ्या खूप रुकरुक होती. म्हटलं ह्यांना खाली या पटकन म्हटलं. तर हे बघा इथं आता वरच्या साईडच्या ह्यांनी सगळे अगोदर आवळे काढून घेतले जे एकदम वरती होते परत काढता येणार नव्हते ना असे सगळे काढून घेतले इथं. आणि तसं तर ना आत्ता चिक्कू पिकायला थोडी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ना इथे 1-2 चिक्कू सापडले होते पिकलेले. तर मग आरवानी असता मस्त तसं झाडाखाली बसून ताव मारत होते चिक्कूवर कारण दोघांना पण चिक्कू खूप जास्त आवडतात आणि आमच्या आयुषला पण खूप आवडतात बरं का. आणि आयुषसोबत मलाच होतं खूप आवडतात. ह्या दोघांना बघून आयुषची पण आठवण झाली इथं चिक्कू खाताना म्हटलं असता तर म्हणलं असता मम्मा मला पण पाहिजे म्हणून. तर आता इथं मी आवळे स्वच्छ करून घ्यायला लागले एका टपमध्ये काढून. मम्मा तिथं पिशवी आली टाकते. ती पडलेले गोळा करायचे कशाला झाड कापून पाहिजे. वजन जास्त आहे ह्याचं. किती किलो असेल ह्याचा आवळा एवढा 2 किलो असेल आवळा ह्याचा. मोठा पण आहे ना एकदम वरचा असल्यामुळे साईज मोठी आहे चांगली. आवळे बघून तर वाटते कधी एकदम मोर आवळा नावळा कॅन्डी बनवते. त्याचे पण व्हिडिओ लवकरच पाहायला भेटतील आता त्याच्यासाठीच काढले सगळं. थोडंच राहील. आता आवळ्यामध्ये वजनच इतकं होतं की मला असं कंबर बाहेर काढून चालावं लागलं. अवघडून गेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता हातासरशी पटकन इकडे टपमध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेते म्हणजे मला आता आवळा कॅन्डी बनवायला म्हणजे होऊन जाईल. म्हटलं पटपट मला उरकेल जरा थोडंसं.
पहिलं त्या बाहेरच्या पिशवीचं पण टाक आवळं त्याच्या पटकन. त्याच्यातलं टाक. वर त्याच्यात. अरे पिशवी. धर, ठेव तिकडं. करा घे. नोडवर बस दादा सारखं. पाणी बंद कर. टाक टाक टाक. थांब. आता इथं असताना सुद्धा आमचं सगळं काम करायचं असतं, मम्मा करेल ती. आणि इथं बघा आता आवळे धुवायला मला मदत करत होती. बाकी राहिलेले पण फांदीचे काढून तिनं स्वच्छ धुवून घ्यायला लागली होती. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटू परत, तोपर्यंत बाय.